देव, देश आणि धर्मासाठी विश्वात्मके देवे साधक मंडळी. सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा यांच्या 28व्या पुण्यतिथीनिमित्त सुरू असलेला हा आनंद महाविष्णू मेळावा 3 दिवसाचा, त्यातील हा दुसरा दिवस आणि माझ्या वाटला ही चक्री प्रवचनाची सेवा. चिंतनासाठी घेतलेला बाबांचा एक मेसेज आहे. काही दिवसापूर्वी तो मेसेज बाबांनी आपल्या ग्रुपवर पाठवलेला होता. त्यात ते म्हणतात की आत्मानुभव येणं ही फार मोठी श्रीमंती आहे. आता बघा, ही श्रीमंती म्हणजे सोन्या नाण्याची नाही, किंवा ही श्रीमंती सत्ता प्रतिष्ठा किंवा अधिकाराची नाही, आणि ही श्रीमंती म्हणजे जणू त्रैलोक्याचं धनी होणं, म्हणजे ज्याला स्वतःचा आत्मा कळाला त्याला सगळं जग कळालं. आणि आता त्यात त्यांनी पुढं सांगितले की आता आत्मानुभवाच्या वाटेवर 2 टप्पे आहेत. एक म्हणजे मी ब्रह्म आहे, आणि दुसरं सगळंच ब्रह्म आहे, म्हणजेच खलवित ब्रह्म. आणि आता जो पहिला टप्पा आहे जो की मी ब्रह्म आहे, हा टप्पा असं म्हणायला लागली खूप सगळ्यात मोठा टप्पा आहे. कारण मी ब्रह्म आहे हे कळण्यासाठी पहिल्यांदा आपला अनुग्रह घ्यावा लागेल, त्यासाठी या कार्यात यावं लागेल. संतांनी दिलेली जी रीत आहे त्या रीतीप्रमाणे आपल्याला वागावं लागेल. आणि त्या रीतीप्रमाणे जर गेलं तरच आपल्याला कळणार आहे की मी ब्रह्म आहे, मी कोण आहे. आणि मग पण कधी कधी काय होतं, इथेच अनेक जण थांबतात, कारण सूक्ष्म अहंकार येतो, मी ब्रह्म आहे, बरोबर. आणि मग हा जो अनुभव आहे, या अनुभव अहंकारात बदलला जातो. आणि मग त्यामुळे काय होतं, साधक भक्तीपासून दूर जातो. आणि आता त्यामुळे काय होतं, आता आपली जी विश्वात्मके देव मंडळी आहे, आपल्या मंडळीतर्फे बरंच कार्य होत आहे. जसं की वृक्ष सेवा असेल, गोसेवा असेल. पण जेव्हा मी ब्रह्म आहे असा त्याला अहंकार येतो, तो हे आमचं काम नाहीये, हे तर NGOचं काम आहे, बरोबर. असं आपण जेव्हा हा अहंकार येतो तेव्हा हे कार्य आपल्याकडून नाही होणार. पण बाबांनी आपल्याला खलविदम ब्रह्मावरती आणून ठेवलेलं आहे, म्हणजे सगळंच ब्रह्म आहे या अनुभवावरती आणून ठेवलं आहे. त्याच्यामुळंच आज आपली विश्वात्मके देव मंडळी जे यांच्याकडून वृश्चिक संवर्धनाचं असेल, गोसेवेचं असेल, मंदिर जीर्णोद्धाराचं काम असेल, किंवा जे ग्रंथ निर्मितीचं काम असेल, ते सध्या होत आहे. कारण बाबांनी आम्हाला या भावावरती आणून ठेवलेलं आहे. आता बघा, जर उदाहरण घ्यायचं झालं तर एक छोटासा पाण्याचा थेंब असतो, जो की एका झाडाच्या पाल्यावर असा असतो, आणि त्याला पुढे समुद्र दिसतो. तो म्हणतो की मी कसा काय एवढा छोटा आहे, आणि काश मी पण ह्या समुद्रासारखा असलो असतो तर. मग तेव्हा एक वाऱ्याची हलकीशी झुळूक येते आणि त्याला म्हणते, अरे तू तर समुद्राचाच पार्ट आहेस, ठीक आहे, तू समुद्रापासून कधी वेगळा नव्हतास, बरोबर. कारण जेव्हा तुला सूर्य देवता आहे, जेव्हा तुला ऊब देईल, तुझं रूपांतर वाफेत होईल, त्यानंतर तू ढगात फिरशील आणि त्याच्याद्वारे तू आणखीन समुद्रातच येशील, म्हणजे तू समुद्रापासून कधी वेगळा नव्हतास, तू समुद्राचाच एक पार्ट आहेस. आता बघा, दुसरं एक्झाम्पल जर घ्यायचं झालं तर आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्यावेळेस त्यांनी नोटबंदीचा निर्णय घेतला होता. आता या नोटबंदीचा निर्णय हा इतका कठीण होता आणि हा इतका व्यापक निर्णय भारतासारख्या देशामध्ये, एवढ्या लोकसंख्येच्या देशामध्ये घेणं हा सर्वात मोठा निर्णय होता, ठीक आहे. पण त्यामध्ये त्यांनी राष्ट्रप्रथम हा भाव असल्यामुळे, कारण नोटबंदीच्या मागे एवढं मोठं कारण आहे की ज्या वेळेस झाला असं होतं की हा जो नोटबंदीचा आपणाला जे तुम्हाला लोकांना माहित असेल, पण त्याच्या मागे एवढी मोठी हिस्ट्री आहे, पण ती अजून बाहेर आलेली नाही कधी. कारण
या ज्या बनावट नोटा होत्या त्या आमच्या शत्रू राष्ट्राकडून आमच्या भारतामध्ये पेनिट्रेट होत होत्या आणि त्याच्यामुळे दहशतवाद्या कारवायासाठी ह्या नोटाचा यूज केला जात होता आणि आमची अर्थव्यवस्था कमजोर करण्यासाठी पण ह्या नोटांचा यूज केला जात होता. ह्या नोटा एवढ्या खऱ्या होत्या की कोणीही ह्या नोटाला ओळखू शकत नव्हता. इवन आपल्या ह्या नोटा आरबीआयच्या तिजोरीमध्ये सुद्धा जाऊन बसल्या होत्या. म्हणजे एवढ्या सेम टू सेम नोटा बनलेल्या होत्या. आणि याचं कारण काय, कशा बनल्या ह्या नोटा सेम टू सेम? कारण जो नोटा बनवण्यासाठी जो कागद होता, जो काय आमच्या त्यावेळेस माहितच होतं आपलं सरकार कोणतं होतं. मग त्यावेळेस त्यांनी एका ब्रिटिश कंपनीशी करार केला, अशा कंपनीशी करार केला जो की पाकिस्तान पण त्याच कंपनीकडून कागद घेत होता. आता कागदाचा विषय संपला. आणि दुसरी गोष्ट, त्यावेळेस आमचेच काही देशद्रोही मंत्री म्हणता येईल, त्यांच्याकडून प्लेट्सचा पण सौदा झाला. सांगायला खूप दुःख होतंय, पण ह्या प्लेटचा पण सौदा झाला. आणि त्यानंतर ज्या काही फेक बनावट नोटा आमच्या भारतात पेनिट्रेट होऊ लागल्या, त्या नोटांचा वापर यांनी आमची भारताची अर्थव्यवस्था जी आहे ती कमजोर करण्यासाठी किंवा दहशतवाद कारवाई करण्यासाठी त्याचा वापर होऊ लागला. आणि आता बघा, कोणताही नेता जेव्हा हा निर्णय घेतो, कोणताही PR फ्रेंडली नेता हा निर्णय घेणार नाही. कारण तो विचार करेल की माझ्या इमेजचा काय प्रश्न होईल, लोकांचे किती हाल होतील, एटीएमच्या बाहेर किती रांगा लागतील, किंवा पुढच्या निवडणुकीमध्ये मी येईल की नाही. कारण एवढा सगळा, पण त्यांनी राष्ट्रप्रथम हा भाव त्यांच्यात दृढ होता. त्यामुळे त्यांना हा निर्णय घ्यावा लागला. आणि त्याच्यानंतर भरपूर टीका पण झाल्या त्यांच्यावर की GDPचं काय, मग अंमलबजावणीमध्ये काय म्हणतो आपण, दुसरं काय पर्याय नव्हता का, हाच पर्याय होता का. सगळ्यात विरोध कोणाचा होता जास्त? त्यांचाच. कारण का, त्यांचेच लोक मिळलेले होते, बरोबर. त्यामुळे मोदीजींचा तो निर्णय हा एकदम परफेक्ट होता. कारण त्यांना माहित होतं की हे जर नाही झालं तर अर्थव्यवस्थेची पूर्ण वाट लागणार होती आपल्या. आणि त्यामुळे हा निर्णय त्यांना घ्यावा लागला. आणि दुसरं जर उदाहरण द्यायचं झालं तर त्यांनी जेव्हा ते पंतप्रधान झाले तेव्हा आलेल्या त्यांनी बघा स्वच्छता अभियान सुरू केलं त्यांनी. तो पण त्यांचा भाव पूर्ण व्यापक होता. आणि आता बाबांनी पण आम्हाला या खलिउदम ब्रह्माच्या या भावावरती आम्हाला आणून ठेवलेला आहे. आणि त्याच्यामुळंच आमच्याकडून हे जे काही आहे, गोसंवर्धन असेल, वृक्ष संवर्धन असेल, हे कार्य आमच्याकडून होत आहे. जय जय धन्यवाद.